हॅलो एव्हरीवन, जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो फिडे वुमेन्स ग्रँड प्री मधला चौथ्या राऊंडमधला सामना आहे. खेळणाऱ्या खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला हरिका आणि काळ्या बाजूला ओल्गा. तर या गेममध्ये नेमकं काय झालं ते आपण बघू. या डावात पांढऱ्या खेळाडूने सुरुवात केली C4, उत्तर आले E5. ही इंग्लिश ओपनिंग आहे. A3, D6, नाईट C3, G6, H4, नाइट F6, E4, नाइट C6, D3, बिशप G7, नाइट G2, E2, बिशप E6, क्वीन नाइट D5. आणि ही आतापर्यंत जी जर पोझिशन बघितली तर या चेस इंजिनच्या रेकमेंडेड चाली आहेत, त्याच्यामुळे पोझिशन इक्वल आहे. अजूनही दोन्हीपैकी कोणत्याही खेळाडूला फार विशेष असा कुठलाही ॲडव्हान्टेज नाही आहे. या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने खेळलेली चाल होती क्वीन D7 आणि ही मात्र चेस इंजिननी चुकीची नाही, पण ही चाल पांढऱ्या खेळाडूला ॲडव्हान्टेज देणारी ठरली, कारण यानंतर पांढऱ्या खेळाडूसाठी काही अटॅकिंग ऑप्शन्स ओपन झाले. त्यामुळे पहिल्यांदा हरिकाने खेळलेली चाल होती बिशप H6. तुम्ही जर बघितलं तर हरिका जी आहे ती आपला बिशप सॅक्रिफाईस करायला तयार झालेली आहे आणि त्या बिशप सॅक्रिफाईस केल्यानंतर काय होईल हे तुम्हाला कळालं असेल. सो डेफिनेटली काळ्या खेळाडूने हे सॅक्रिफाईस ॲक्सेप्ट केलेलं नाही. तिने खेळलेली चाल होती कॅसल बाय ब्लॅक, ज्यानंतर नाईट टेक्स F6 चेक. हा नाईट मारायलाच पाहिजे, अदरवाईज ब्लॅक क्वीन सुद्धा अंडर अटॅक आहे. सो ब्लॅक क्वीन मारली गेली असती, पण काळ्या खेळाडूला ते माहीत होतं. सो तिने खेळलेली चाल होती बिशप टेक्स F6, ज्यानंतर बिशप टेक्स F8, रुक टेक्स F8, व्हाईट क्वीन टू D2. तुम्ही जर बघितलं तर व्हाईटची अटॅकिंग स्ट्रॅटेजी ही क्लिअरली किंग साईडवर आहे. सो व्हाईट क्वीन जी आहे ती आता C1 H6 या डायगोनलवरती आहे आणि ते लॉजिकल देखील आहे. यानंतर बिशप G7, H5, F5. तुम्ही जर बघितलं तर काळ्या खेळाडूने काउंटर अटॅकिंग चाल खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण या परिस्थितीत हरिकाची चाल होती H टेक्स G6, ज्याला काळ्या खेळाडूचं उत्तर होतं H टेक्स G6. म्हणजे हरिकाने आता H कॉलम जो आहे तो ओपन करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. यानंतर E टेक्स F5, बिशप टेक्स F5, F3, A6, G4 चाल खेळून आता काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या बिशपवरती अटॅक आहे, म्हणून बिशप E6, क्वीन G5. आता क्वीन G5 या चालीमुळे व्हाईट क्वीन जर हवा असेल तर H कॉलमवरती सुद्धा येऊ शकते आणि गरज पडल्यास प्यादा सुद्धा मारू शकते. सो काळ्या खेळाडूसाठी आता क्वीनला रोखणे थोडंसं अवघड झालेलं आहे. यानंतर E4, F टेक्स E4, नाइट E5, लॉन्ग कॅसल बाय व्हाईट, बिशप टेक्स G4. आता बिशप टेक्स G4 या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूची चाल D4. तिने काउंटर अटॅक करून काळ्या खेळाडूचा बिशप जो आता E5 या घरावर आहे त्याच्यावर अटॅक केला. ज्यानंतर नाईट टेक्स C4 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. नाईट C3. आता या पोझिशनमध्ये तुम्ही जर बघितलं तर काळ्या खेळाडूकडे व्हाईट रूक मारण्याचा चान्स आहे. जर या परिस्थितीमध्ये रूक मिळतोय म्हणून जर रूक मारला असता तर हा फार मोठा ब्लंडर झाला असता, कारण इथे पांढऱ्या खेळाडूने शांतपणे बिशपने नाईट मारला असता, राजाला चेक बसला असता. आणि आता तुम्ही जर बघितलं तर काळा राजा कुठेही जाऊ शकत नाही, कारण सगळ्या डायगोनल कव्हर आहेत, सगळे स्क्वेअर्स कव्हर आहेत. सो इथे एक अतिशय हेवी मटेरियल जे आहे तो लॉस काळ्या खेळाडूला सहन करावा लागला असता. म्हणूनच नाईट C3 या चालीनंतर रूक मिळतोय
मारणं शक्य असूनही काळ्या खेळाडूने ते मारला नाही, कारण शेवटी काळ्या खेळाडूला लॉस झाला असता. चाल होती B5. यानंतर क्वीन टेक्स G6. आता H7 प्यादाच घराचा ॲक्सेस जो आहे तो ओपन झालेला आहे. रुक F2. बिशप टेक्स C4 चेक. B टेक्स C4. रुक D2 G1. तुम्ही जर बघितलं तर आता पुन्हा एकदा काळ्या खेळाडूच्या पांढऱ्या बिशपवरती अटॅक आहे. सो बिशप F3. इथून बिशपने H1 या प्यादावर अटॅक करण्याचा प्रयत्न या हत्तीवर अटॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या परिस्थितीमध्ये आता पांढऱ्या खेळाडूची चाल होती रुक H7 चेक. किंग F8. किंग F8 ही चाल खेळल्यानंतर आता मात्र पांढऱ्या खेळाडूची पोझिशन इतकी जास्त स्ट्रॉंग झालेली आहे की या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने खेळलेली चाल होती क्वीन H8 चेक आणि काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. कारण तुम्ही जर बघितलं तर इथे पांढरी खेळाडू आपली क्वीन एक्सचेंज करायला तयार झाली आहे, सॅक्रिफाईस करायला तयार झाली आहे. पण जर क्वीन सॅक्रिफाईस ॲक्सेप्ट केलं, समजा लेट्स से क्वीन टेक्स बिशप टेक्स क्वीन, तर चेस इंजिनच्या चाली पुढच्या अशा रेकमेंडेड आहेत. रुक टेक्स बिशप चेक. किंग E7. ज्यानंतर रुक G7 चेक. किंग F6 आणि रुक टेक्स D7. या पोझिशनमध्ये तुम्ही जर बघितलं तर आता पांढऱ्या खेळाडूकडे एक रुक जो आहे तो एक्स्ट्रा आहे. पांढऱ्या खेळाडूकडे 3 पीसेस आहेत, काळ्या खेळाडूकडे 2च पीसेस आहेत. किंवा क्वीन H8 चेक. यानंतर बिशपने क्वीन मारली तर रुक जो आहे तो बिशप मारेल. काळा राजा जो आहे तो E7 या घरावर येईल. ज्यानंतर रुक G7 चेक. आणि समजा क्वीनला सपोर्ट राहावा म्हणून किंग F6 ही चाल न खेळता समजा किंग E6 ही चाल खेळली तर हा फार मोठा ब्लंडर आहे. हा एका चालीमध्ये चेकमेट आहे. रुक जो आहे तो H6 घरावर येईल आणि हा चेकमेट झालेला आहे. काळ्या राजाचे सगळे स्क्वेअर जे आहेत ते आता कव्हर झालेले आहेत. त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊनच किंग F8 या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने क्वीन H8 चेक ही चाल खेळली आणि काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल. स्पेशली एंडची विनिंग मूव जिथे हरिकाने आपली क्वीन जी आहे ती सुद्धा सॅक्रिफाईस करायची तयारी दाखवली, पण ते करण्याआधी अतिशय स्ट्रॉंग पोझिशन या गेममध्ये मिळवली होती. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.